काल तुमच्या आपली खरेदी केली त्यांनी काल आमच्या ताई आहे तिचं फॉर्म रिजेक्ट करायला तिने सुपारी घेतली होती आणि ती सुपारी घेतल्यासारखी वागत होती. ही मुलगी कॅमेरा तुम्ही चेक करा, निवडणूक यंत्रणेचा जो कॅमेरा आहे तिला सांगितलं एकच पेपर कमी होता तिच्याकडे. पेपर तो त्याने काय निवडणूक यंत्रणेवर फरक पडेल असं काही पेपर नव्हता, डॉक्युमेंट नव्हतं. म्हणजे तिचा ऍफिडेव्हिट चुकला होता, फॉर्म चुकला होता असं काही नाही. मतदान ह्याचा दाखला होता ना, कसा दाखला होता? हा मतदानाचा दाखला होता सर. बरोबर, हा एकच पेज तिचा दाखला काढलेला. तो पण तुम्हाला सांगतो काय झालं. हा बघा, हा दाखला आहे ना, हा सर हा दाखला खरं त्या दाखल्याची गरजही नाही, कारण आम्ही हा मतदार असल्याचा दाखला आहे. बरोबर आहे. त्या दाखल्याची कशी निवडणुकीच्या दृष्टीने अहमियत नाही, कारण आम्ही फॉर्म जेव्हा भरतो त्यावेळेला यादीमध्ये आमचं नाव आहे म्हणून आम्ही फॉर्म भरतो ना सर. बरोबर आहे. त्या बाईने ही मुलगी जाऊन 10:30 आत बसली. बरोबर आहे. 11 वाजता 11च्या आत आणून द्यायचं. ती मुलगी 10:30 वाजता गेली. 10:30 वाजता ती सगळे नाश्ता करत बसली. बरोबर आहे. मग तिथे असलेल्या त्या गाडीने त्यांना सांगितलं तुम्ही 11 वाजता आत या. ही 11 वाजून 5 मिनिटांनी पटकन पुन्हा आत गेली. बोलते ना मी नाही घेणार, 11 वाजून गेले. क्रमांक समिती प्रभाग क्रमांक 17 ITI. माझं मत आहे की सर हा पेपर नाही म्हणून तिचा फॉर्म जर रद्द होत असेल तर ह्याच्यापेक्षा वाईट काय. तिने फॉर्म निवडणूक यंत्रणेत सगळ्यात इम्पॉर्टंट असतो फॉर्म आणि ऍफिडेव्हिट, तो तिचा ऍक्युरेट होतो. बरोबर आहे. मी ज्यावेळेला फॉर्म भरतो त्यावेळेला माझं मतदान सगळी डिटेल्स मी त्याच्यामध्ये टाकलेली असते. बरोबर आहे. ते सगळं माझं आहे. आता आम्ही या ऑफिसला गेलो, हा अधिकारी आला नव्हता. तो ते स्वतः 10:30 आले. आता मी कुठून आणू? आम्ही काही घर त्याचा अधिकारीच नाही गेलो. बरोबर आहे. तुमचा अधिकारीच तो उपस्थित नाही. आम्ही 5 मिनिटात धावत तिथे पोहोचलो. तर काय हे सगळं चालू आता इथे उमेदवार कोण आहे माहितीये का तुम्हाला? हे सगळं हा सगळा गेम कोणासाठी केला माहितीये का तुम्हाला? कोण आहे उमेदवार तिथे? संजय मोरेची बायको. कारण देऊन जर तुम्ही उमेदवारांचे फॉर्म बाद केलेत आणि दुसऱ्या उमेदवाराला निवडून आणण्याचा प्रयत्न केला तर मला असं वाटतं की आम्ही निवडणूक लढायचीच का ना? हा काही कारण आहे का की हा फॉर्म नाही? आम्ही ठीक आहे ना, तुम्ही आम्हाला वेळ द्या. बाकीचे ऍफिडेव्हिट घ्यायला तुम्ही 3 वाजेपर्यंत लोकांना वेळ दिला. नजीक मुलाचा ऍफिडेव्हिट 3 वाजता घेतलात ना तुम्ही. मग या मुलीचा फॉर्म फक्त 5 मिनिटांनी नंतर हे का केलं? त्यात ती मुलगी आते आहे. म्हणजे तुमच्या प्रिमायसेस मध्ये आल्याच्या नंतर तुम्ही ग्राह्य धरलं पाहिजे. प्रिमायसेस मध्ये आले तुमच्या त्यात फॉर्म बाद करायचा हा कारण जो आहे तो योग्य नाहीये. आणि त्या बाईने काल खूप पर्सनॅलिटी केली सर. सगळ्यात पहिलं तर नियम असा आहे की मी ज्या वेळेला निवडणूक अधिकाऱ्यांशी बोललो, उच्च निवडणूक अधिकाऱ्यांशी बोललो, त्यावेळेला ते एखादे फॉर्म येतात ना ते स्क्रुटनीच्या आधी तुम्हाला बाहेर लावायचे असतात आणि मग लोक ऑब्जेक्शन देतात. तिने 3:30 वाजेपर्यंत फॉर्मच लावले नव्हते सर. आणि ते तिने काल ऑन कॅमेरा कबूल केलं, हो माझ्याकडनं राहून गेलं चुकून. बरोबर आहे. 60 तर ठीक आहे, 3:30 वाजता तुम्ही लावलं. बरोबर आहे. तुमच्याकडनं राहून गेलं. जे लावले त्याच्यात जो ऍफिडेव्हिट होता त्यात निरंक लिहायला ते विसरले होते. बरोबर आहे. याचा अर्थ तो फॉर्म बाद झाला पाहिजे होता. तिचं मत आहे ते ऍफिडेव्हिट त्यांनी 11च्या आत आणून दिलं होतं. बरोबर आहे. मग तुम्ही 3:30 वाजता ज्या वेळेला तो फॉर्म लावलात बाहेर त्यावेळेला 11च्या आत आणून दिलेला ऍफिडेव्हिट का नाही लावलात? तो तुम्ही त्या फॉर्मला फिलअप केलं पाहिजे ना. दुसरीकडे कसे ठेवू शकता? हा सर माझा फॉर्म आहे, माझ्याकडे यात एक डॉक्युमेंट कमी आहे, तुम्ही मला तो डॉक्युमेंट दिलं, तुम्ही तो ह्यात लावीन ना की दुसरीकडे ठेवीन? खरं तर त्या बाईवर पहिलं तुम्ही FIR दाखल केली पाहिजे की तिने ते फॉर्म बाहेर का नाही लावले. हा निवडणूक आयोगाच्या एका कार्यक्रमाचं उल्लंघन आहे नियमांचं. त्या अंतर्गत तिने 11 वाजायच्या आत, म्हणजे आम्हाला जर 11 वाजता ऑब्जेक्शन घ्यायचे तर 10:30ला तिने सगळे फॉर्म बाहेर बाईने लावले पाहिजे होते. ते नाही लावलेत. आणि ती स्वतः काल कबूल केले ऑन कॅमेरा सगळीकडे की हो माझ्याकडनं राहून गेलं. याचा अर्थ स्ट्रेटली ती तिथे सगळ्यांना मदत करत होती. बाकीचे फॉर्म बाद झाले. शिवसेनेचा का नाही एकही फॉर्म बाद झाला? एवढ्या चुका असताना एकही फॉर्म नाही बाद झाला. बाद कोणाचे झाले? विरोधकांचे झाले, अपक्षांचे झाले. तर स्ट्रेट आमची फसवणूक झाली आहे. या बाईवर कारवाई करा आणि आमचा हा जो फॉर्म आहे त्याच्या बाबतीत पुनर्विचार व्हावा. आणि आम्हाला याचे सीसीटीव्ही पाहिजेत. यांचं असं मत आहे की 11च्या आत त्यांनी ऍफिडेव्हिट आणून दिलं. बरोबर आहे. मग 11च्या आत ते आले, तुमचे सीसीटीव्हीचा कॅमेरे चालू आहेत सगळे. बरोबर आहे. 11च्या आत ती उमेदवार आतमध्ये आले, त्याची एंट्री असेल तुमच्याकडे, घ्या आणि कबूल दाखवा खरं काय आणि खोटं काय.
आणि तिथे जी उभी आहेत ती लोक सांगतात की ते 12:15 आलेत. आम्हाला 1 मिनिट चालणार नाही. इनवर्डमध्ये करून घेता येईल. हा, जर फॉर्म सबमिट करायचा असेल ना आपल्याला रिसबमिट, तर इनवर्डमध्ये बुकमध्ये एंट्री असते. ती नसेल तर त्यांनी जमा नाही केलेली. क्लिअर आहे. कारण मी जेव्हा माझं शपथपत्र बाकी होतं ना, तर इनवर्डमध्ये मी बुक आदल्या दिवशी केलं होतं, ते इनवर्डमध्ये एंट्री करून घेतली त्यांनी. इनवर्डमध्ये रजिस्टरमध्ये नाव असेल तर दिलं, तर रजिस्टरमध्ये नाव नसेल तर साहेब, नसेल. आम्ही का निवडणूक लढू सांगा ना मला. आपल्या तक्रारीवरती फॉर्मच्या संदर्भात त्या संदर्भात काय करता येईल? जी काही तुमची जी तक्रार नाही सर, मला एक सांगा काय नमुन्याचा दोष आहे? 10:30 तर प्रिमायसेस मध्ये आहे ना सर. दुसरी गोष्ट, तिने दाखला मिळाला लेट का झाला? का तुमचा अधिकारी लेट आलाय? तुम्ही तुमच्या सर्व अधिकाऱ्यांना सूचना दिल्या पाहिजे होत्या त्या दिवशी की शेवटचा दिवस आहे, तुम्ही वेळेच्या आत तिथे उपस्थित राहा. तुमचा अधिकारी जर पावणे 11ला येणार असेल तर आम्हाला दाखला कोण देणार? कोण अधिकारी होता काय ना? वैशाली पाटील. ठीक आहे. हा, बनसोडे सहाय्यक, त्यांचाच दाखला आहे, सहाय्यक आयुक्त बनसोडे. हा, ह्या दाखल्याची गरज नाहीये साहेब. वोटर सर्टिफिकेटची काय गरज आहे? मी वोटर आहे ना, माझं मतदार यादीत नाव आहे ना सर, तरी मला वोटर सर्टिफिकेटची काय गरज आहे? आणि निवडणूक आयोगाच्या कुठल्याच डॉक्युमेंटमध्ये वोटर सर्टिफिकेट हवं असं लिहिलेलं नाहीये. बरोबर. हो, लागेल ना. बरोबर. मला जर अधिकारीच उपस्थित नसेल साहेब तिथे, तर मी काय करू? कुठून आणू दाखला, वोटर दाखला? मला सांगा. तो अधिकारीच असल्यामुळे तुमचा अधिकारी नाहीये ना सर जागेवर, म्हणून मला लेट झालाय ना. तो आलाच पावणे 11 वाजता तो अधिकारी, तर मला कसं ते मिळणार? त्या दिवशी त्याची ड्युटी 10ची आहे, तो 10ला जाऊन बसला पाहिजे ना. एवढं महत्वाचं निवडणुकीचं जे चालू आहे, कोणी येऊ शकतं तिथे. सर, ज्या दिवशी मी गेलो 30 तारखेला, तर मला बोलतो सकाळी या, कारण आता लास्ट डे फॉर्म सबमिशनचा, आता आम्ही देऊ शकत नाही. तुम्ही तर सकाळी आदल्या दिवशी पण यांनी जाऊन तो मागितला होता त्यांच्याकडे. आम्हाला एंट्रीच दिली नाही. जे लोकांना नगरला तिथे एंट्रीच दिली नाही. बोलले ते फॉर्म सबमिशन चालू आहे, आता तुम्हाला काही पण यात दोष कोणाला? आमचा काय दोष आहे? आमचा काय दोष आहे? आणि ह्या कारणावरनं तुम्ही जर फॉर्म बाद करणार असाल तर मग या लोकांना काय, यांचे काय लाड आहे? त्यांची अपक्षांचे. पण सत्ताधारी उमेदवार तर होत नाहीये. ऍक्च्युली आम्ही त्याच्यासाठी ऍप्लिकेशन पण दिलेलं की तांत्रिक अडचणीमुळे आम्हाला टाइम झाला. तर त्या मॅडमनी ते रिक्वेस्ट म्हणजे ऍप्लिकेशन पण बघितलं नाही की त्यांचं जेन्युअन रिझन आहे की नाही. ऍक्च्युली त्यांनी ते पण बघितलं पाहिजे की जेन्युअन रिझनवर बोलतात की नाही. आम्ही त्याच्यासाठी ऍप्लिकेशन पण रेडी केलेलं, त्यांना देत होतो. तर ते बोलले की नाही, 11ची वेळ होती, 11च्या वेळेच्या आत तुम्ही आला नाही तर मी ते सबमिट करणार नाही. आणि 11ला 5 का 10 मिनिटं असतानाच त्यांचे पोलीस अधिकारी बाहेर आले आणि त्यांनी बंद केलं आतमध्ये घ्यायचं. मग अजून 11 वाजले नव्हते तर तुम्ही आतमध्ये सोडायचं का बंद केलं? टाइम होता तेवढा 5-10 मिनिटाचा. त्यांनी त्यांच्या अधिकाराचा सरळ गैरवापर केला. सर, दुसरी गोष्ट, कोणाच्या फॉर्म मध्ये काय कमी आहे हे विरोधकांना कसं काय आधीच कळतं? बरोबर, तेवढ्याच गोष्टींवर ऑब्जेक्शन येतं. वेळेवर सगळ्यांना देतो. अहो साहेब, नाही ना, तेच सांगतोय. वेळेवर दिले गेले नाहीत कारण ते फॉर्म बाहेर लावलेच गेले नाही. ते लावले असते तर मग हे सगळे फॉर्म आधीच उरले असते. ते 3:30 वाजता लावले. सर, 17 मधून मी भरलेला आहे फॉर्म. तर एकटा भाऊ त्यांचा फॉर्म पण बाद होतो. जर आपल्या चेकवरती जर खाली साईन असेल तर चेक बाद होतो, बरोबर ना? तर त्यांच्या पडताळणीवरती सही नव्हती तरी त्यांचा फॉर्म जो ऍक्सेप्ट केला गेला. मी अर्ज दिलेले आहे त्याचा, हे बघा काय याच्यामध्ये तक्रार मी अर्ज दिलेला आहे. तर त्या तरी पण त्यांनी जाहीर झालं. याच्यामध्ये काय आहे, चेकवरती साईन नाही केलं तर आपण चेक बाउन्स करतो, बरोबर ना? हे का बाउन्स होते? मी लेखी अर्ज पण दिलेला आहे. साहेब, मला ना या फॉर्मच्या बाबतीत मुलीवर तुम्ही अन्याय करताय. निवडणूक तिकडे ते मॅडमकडे. काल आम्ही पण एक तुम्हाला कॉपी अर्ज दिलाय. काल 6 वाजता पुन्हा एक अर्ज दिलाय तुम्हाला. त्या अर्जाची कॉपी दाखव. काल तुम्हाला व्हॉट्सअपला पण तुमच्या व्हॉट्सअपला मी पाठवलं. हे बघा, ते खाली रिसिव्ह केलं असेल तुमच्या ऑफिसला. हा झेरॉक्स कॉपी करा. आता काय होणार पुढचं सांगतो. संजय मोरेंच्या विरोधात आता एक जण आहे, बरोबर आहे. तर त्यांनी मूळ फॉर्म विडवले. आता त्याला पण विकत घेणार आणि बिनविरोध नाचणार. बिनविरोध केली अशा लोकांची घरं, अशा तरुणांची हे करायची, वाट लावायची. आता तो एक जो कोण उरला आहे त्याला पैसे देऊन त्याला पण मागे घ्यायला लावणार आणि आम्ही बिनविरोध आलो. बिनविरोध अशा खोटी कामं करून बिनविरोध येणार. त्या अधिकाऱ्यांना सोबत घेणार. आता तिला चांगली पोस्टिंग मिळेल. आम्ही जेवढं ऑफिशियल आहे आपण जे तक्रार 100% त्यावरती इन्क्वायरी करू.
अधिकार आहेत त्या अधिकारामध्ये कारवाई करतात. किती तर हे दिवसात? फॉर्म वाचला पाहिजे असं मला वाटतं. या मुलीवर अन्याय होतो तो फॉर्म वाचला पाहिजे सर. यासाठी त्यांना कायदेशीर प्रक्रिया आहे. आता हा जो निरंगाचा विषय आहे बरोबर आहे, त्याच्या बाबतीत आपण तो सीसीटीव्ही फुटेज चेक करणार आहोत का की असंच काय करणार आहोत? 11च्या आत जर तो फॉर्म आला असेल तर तो ग्राह्य होणार ना. बाकीच्यांना जर तो नियम असेल तर त्या नगरसेविका वाघबाईंनी पण 11च्या आधी दिलाय असं लोकांचं तिथं मत नाही, कारण ती नाही दिसली होती 11च्या आत तिथे. कारण तिथे जी लोक उपस्थित होती ती म्हणतात की 11च्या आत त्या तिथे नव्हत्या. तर त्यांचा ग्राह्य जर झाला असेल या कारणामुळे तर हा अन्याय ना साहेब. आणि ही इन्स्टंट व्हायला पाहिजे. हे काय प्रक्रिया संपल्यावर उपयोग नाहीये. प्रक्रियेच्या आतमध्ये व्हायला पाहिजे हा विषय. विदिन टाइम पिरियड व्हायला पाहिजे. ऍफिडेव्हिट ती बाई बोलते मी घेतला 11च्या आधी आणि बाहेर 3:30ला ज्यावेळेला फॉर्म लावला त्यावेळेला विसरले बोलते. मग बाकीच्यांचे काय नाही विसरले, ज्यांचे अर्ज बाद झाले. ही गंभीर चूक आहे की त्यांनी अर्जच लावले नाहीत. अर्जतला बाहेर लावले नाही, ही गंभीर बाब आहे. निवडणूक आयोग सांगतो की स्क्रुटनीच्या आधी फॉर्म बाहेर लागले पाहिजेत. तो फॉर्म तपासून लोक ऑब्जेक्शन घेणार ना, तरी फॉर्मच नाही लावले. त्याची चौकशी करता येईल. आम्हाला फक्त लिखित कारण कालपासून लोकांनी 100 तक्रारी लिखित दिलेल्या आहेत. तिथे उपस्थित असलेल्या विविध 100 लोकांनी विविध 100 तक्रारी दिल्या. आम्ही पुन्हा आता मी तुम्हाला लगेच एक तक्रार देतो. ह्याचा निर्णय संध्याकाळपर्यंत येईल. कोणते तक्रारी आल्या असतील सगळ्यांची नाही आता आम्ही एक पक्षातर्फे अधिकृत तक्रार देतो. तुम्ही संध्याकाळपर्यंत निर्णय सीसीटीव्ही फुटेज चेक करून द्याल. 11च्या आत प्रिमायसेस मध्ये होती का? जर ती 11च्या आत प्रिमायसेस मध्ये होती तुमच्या निवडणुकीच्या प्रिमायसेस मध्ये तर तिला ग्राह्य धरलं पाहिजे. आता ग्राह्य धरण्याची प्रक्रिया ही वेगळी ती आता आमच्या लेवलला तर नाही होणार. तर तुम्हाला कायदेशीर प्रक्रिया करावी. आज सकाळी आम्हाला कोर्टात कोर्ट बंद आहे. कोर्ट 4 तारखेपर्यंत बंद आहे. नाही, इलेक्शनसाठी बंद नाही. इलेक्शनसाठी नाही, आता सुट्टी आहे ना. सुट्टी आहे. कोर्ट बंद आहे. न्यू इयर सुट्टी हॉलिडे आहे. फॅमिली मार्टसाठी वगैरे असं अहो त्यांच्यासमोर घेऊन जातात. निवडणूक यंत्रणेसाठी वेगळे जज आहेत, वेगळे जज आहेत. इतकी हरकत नाही. आज आपण बंद तर हे जरा खूप सिरियस विषय आहे. आमच्या लेवलचं जे बाब आहे त्याची आम्ही 100% चौकशी आणि हे सगळं जे झालंय ते पूर्ण सरकारी दबाव बरोबर त्याच माणसाच्या बायकोच्या समोरचे फॉर्म उडले जातात. आता हिचा उडवला, आता दुसरा जो अपक्ष उमेदवार आहे तो उद्या परवा पाठी घेईल. म्हणजे झाला की बिनविरोध झाली काही नाचायला सुरू. बघा आमची पहिली सीट निवडून आली बिनविरोध. आम्ही लोकांनी काय करायचं? आम्ही दरवर्षी का भांडी घासायची का लोकांची? आंदोलनं करायचा, पाणी नाही, रस्ता साफ नाही, ह्यांची घरं आहेत आणि हे टेंडर काढून अर्धे पैसे खाणार आणि कुटुंब श्रीमंत होणार. आणि आमची पोरं नेहमी रस्त्यावर फक्त आंदोलनच करत बसायचं का आम्ही लोकांसाठी? या पोरांची इच्छा नाही का आम्ही नगरसेवक व्हावं? 5-5, 10-10 वर्ष कामं करतोय. कोविडच्या काळामध्ये आपल्या एकानी जीवाची पर्वा न करता रस्त्यावर सगळी पोरं होती. त्यामुळे असा अन्याय होणार असेल आणि तुम्ही तुमची जागा वाचवण्यासाठी अन्यायाला साथ देणार असाल तर आम्ही कसं करायचं तुम्ही समजून सांगा. आम्ही कसं हे करायचं? मला एक सांगा, अख्ख्या प्रोसेसमध्ये एकही सरकारी फॉर्म सत्ताधारी लोकांचा का नाव एकही फॉर्म बाद होत? विरोधकांचेच कसे होतात? उभाटाचे होतात, राष्ट्रवादीचे होतात, मनसेचे होतात, अपक्षांचे होतात. का नाही सत्ताधाऱ्यांचा एकही फॉर्म बाद झाला? बंडखोरांचे होतात. बंडखोरांचे जे नको ते सगळे बंडखोर बाद झाले. अगदी ठरवून निवडून बाद केलेले आहेत. बाद केले फॉर्म नीट तपासून एक सत्ताधारी का नाही बाद होऊ शकत? मला एक उदाहरण दाखवा की इथे सत्ताधारी बाद झाला. नाही होत. आम्हीच कशी होतो? सगळं करून आता हा दाखला नाही, दाखला घ्यायला तो अधिकारीच नाहीये. तुम्ही दाखला कोणाकडला बनवून घेऊ? हाताने सही करून देऊ का? जो अधिकारी आहे, सरकारी अधिकारी आहे, तो उपस्थित नाही. त्या आदल्या दिवशी गेले 30 तारखेला ज्यावेळेस कुठलीच त्याला कळलं की मला हा दाखला हवाय. तो गेला तर तिथे 30 तारखेला प्रभाग समितीला सांगितलं नाही इथे आता काम बंद आहे, फॉर्म सबमिशनचं काम आहे. तो दुसऱ्या दिवशी सकाळी गेला 10 वाजता, बरोबर आहे. 11:45 वाजता तो अधिकारी आला असेल तर घेऊन तिथपर्यंत जायला पण त्याला वेळ लागला ना. तेवढं तर तुम्ही ग्राह्य धरलं पाहिजे. पोहोचला कितीला? 11:02ला. तुमचं अप्लिकेशन गेलं होतं. हो ऍप्लिकेशन लिहिलेलं पण त्यांनी घेतलं नाही. नाही असं इलेक्शनमध्ये तर आम्ही केलं. इथे आम्ही सिंगल मेंबर सिस्टम चालू केली. या ऑफिसला 9:30 वाजता प्रभाग तुमची समिती तक्रार असते तर इथून आम्ही त्या प्रमाणातून माहिती घेतो. मी 9:30 वाजताच तिकडे पोहोचलो प्रभाग समितीमध्ये. 10:15 पर्यंत खिडकी चालू झाली नव्हती. पण तिथे वर्तकनगर वाली मॅडम आले. ते मला म्हटलं की अजून पार्टी सांगले ते अजून आले नाही. तरी पण आम्ही 10-20 लाख रुपये वाढ करतो. तिकडे सीसीटीव्ही फुटेज बघा ना सर. पुढे तिकडे मी गेलो तिकडे खाली त्यांनी माझी कलिग म्हणून आम्ही फोन वगैरे लावून डायरेक्ट बनसोड साहेबांशी बोललो. ते बोलले की रात्री खूप उशीर झालेला म्हणून मला लेट झाला, मी येतोय
10-15 मिनिटांमध्ये 11:45 ते आले. त्याच्या अगोदर सुद्धा मी तिकडे प्रोसेस करायला ते म्हणले थांबा सांगितली उद्या त्याच्यानंतर मग त्यांनी प्रोसेस करायला स्टार्ट केली आणि इकडे पोहोचतो 15 मिनिटांमध्ये. आणि ऍफिडेव्हिट वगैरे सगळं अगोदर हे रेडी म्हणजे त्यांनी शपथपत्र तयार करायचं ते पण फक्त एक निरंतर नव्हतं म्हणून त्यांनी सांगितलं की नाही आम्ही ऐकणार नाही. तुम्हाला पूर्ण मला मॅडम एकच राहिले मी हाताने लिहितो हवं तर नाही. आता मी त्यांच्या एअरवर फोन केला की मॅडम हे असं ही चूक झालेली मला नवीन बनवायला परत रात्री प्रोसेस मला सगळी करावी लागेल नाव्याने मला दुसरं वकील नोटरी करावं लागेल. तर ते म्हणले नाही आम्हाला माहित नाही तुम्हाला उद्या सकाळी घेऊन यावं लागेल. सर ह्या सगळ्या गोष्टी आहेत जरा तुम्ही हे केलं पाहिजे. आम्ही वाट बघू संध्याकाळपर्यंत तुम्ही काय करताय. नाहीतर हा विषय खूप मोठा आहे. अशा प्रकारे जर सगळी लोक बाद होणार असतील तर मला असं वाटतं की कुटणीमध्ये म्हणजे लढायचंच नाही या लोकांना. कारण त्यांना भीती आहे. लढायची हिंमतच नाही या लोकांना. जेवढे बाद करता येतील तेवढे सबसेट बाद करतात. आपण पत्र देऊन टाकू अधिकृत विषय. आपलं कालच आहे ना पत्र आपण दिलेलंच आहे. हेच निवडणूक निर्णय अधिकारी आहेत त्यांच्याकडे आपण खरं तर काल दिले आले पाहिजे होतं तिथे. आम्ही काल सगळे होतो. मी होतो आव्हाड साहेब होते मी आव्हाड साहेब बिचारे साहेब आम्ही सगळे लोक होतो. नाही निवडणूक अधिकारी म्हणून पालिकेने तुमच्याकडे जबाबदारी दिलेली आहे ना. तुमचा हस्तक्षेप असायलाच पाहिजे ना. कारण निवडणूक प्रमुख तर आयुक्तच आहेत ना. निवडणूक निर्णय अधिकारी जे आहेत त्यांच्या अधिकारामध्ये जबाबदारीमध्ये आणि हस्तक्षेप आमच्या निवडणुकीच्या ज्या ज्या तक्रारी आहेत त्याचं निराकरण आम्ही सांगितलं. बाद झाला असेल परंतु त्यांना निवेदन प्रक्रिया आहे अंतर्निवडणुकीच्या जेवढ्या तक्रारी आहेत त्यावर अपेक्षित आहे काहीतरी आणि आमच्याकडून युट्यूब पार्सली होणार नाही. निवडणूक प्रक्रिया ही अगदी इम्पार्शली पार पडणार. तुम्ही पालिकेमध्ये आलेला होता नेमकं काय करत होतं. काल देखील तुम्ही एक आंदोलन केलं होतं. आज देखील पालिकेमध्ये कारण आहे. कालपासून काल अनेक ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अनेक ठिकाणी फॅसिलिटीज दिल्या आणि अनेक लोकांचे फॉर्म हे त्याच्यामुळे बाद झाले. खरं तर निवडणूक यंत्रणेचा जो नियम आहे निवडणुकीचे जे नियम आहेत त्याच्यानुसार फॉर्म भरल्याच्या नंतर दुसऱ्याची स्क्रुटनी असते. स्क्रुटनी व्हायच्या अर्धा तास आधी ज्या ज्या उमेदवारांनी फॉर्म भरले ते फॉर्म ते बाहेर डिस्प्लेला लावावे लागतात. त्या लोक ते फॉर्म पाहतात आणि त्याच्यानंतर त्याच्यावर ऑब्जेक्शन घेतात. सगळ्यात पहिली चूक तिथेच झाली की जे फॉर्म बाहेर नियमाने लावले पाहिजे होते 3:30 वाजता जे फॉर्म लावले त्या फॉर्ममध्ये अनेक फॉर्ममध्ये शिवसेनेच्या नगरसेवकांच्या फॉर्ममध्ये निरंकच्या जागी कुठल्याही प्रकारचा काहीच भरलं नव्हतं. आणि नियम असा सांगतो जर एखादी जागा तुम्ही मोकळी ठेवली तर तो फॉर्म बाद होतो आणि तिथे तसं अनेक उमेदवारांचं झालं पण होतं. मग तिथे असलेल्या सर्व लोकांनी त्याच्यावर ऑब्जेक्शन घेतलं आरडाओरड केली. आरडाओरड केल्याच्या नंतर ती निवडणूक अधिकारी अतिशय वाईटरित्या सगळ्यांशी बोलत होती. मग आम्ही आलो. आम्ही बोलल्याच्या नंतर तिने आम्हाला सांगितलं की आमच्याकडनं चुकून हा फॉर्म बाहेर लावायचा राहिला. आम्हाला हा ऍफिडेव्हिट 11च्या आधी आलं होतं. मी म्हटलं जर 11च्या आधी तुमच्याकडे ऍफिडेव्हिट आलं होतं तर 3:30 वाजता जे तुम्ही बाहेर ऍफिडेव्हिट लावलं ते चुकीचं का लावलं. तर त्याचं त्यांच्याकडे उत्तर नव्हतं. आणि अशा अनेक गोष्टी घडल्या. आमचा एक मुलगा आहे त्याचा फॉर्म हा 11 वाजता फॉर्म सबमिट झाला. फक्त एक दाखला असतो तो दाखला जमा करायचा होता. तो 11 वाजेपर्यंत जमा करायचा होता. आमची मुलगी 11ला 10 मिनिटं असताना तिथे पोहोचली. परंतु तिथे सगळे नाश्ता करत होते म्हणून ती बसून राहिली. पण ती त्या निवडणूक कार्यालयाच्या प्रिमायसेसमध्ये उपलब्ध होती. तुम्ही हे सगळं प्लॅनिंग होतं ठरवून गेलं होतं. सत्ताधारी एकही फॉर्म कुठेही बाद झाला नाही. पण विरोधकांचे फॉर्म बाद झाले अपक्षांचे फॉर्म बाद झाले. हे सगळं पाहता ही संपूर्ण निवडणूक यंत्रणा ही अतिशय वाईटरित्या चालवली जाते. या संपूर्ण निवडणूक यंत्रणेमध्ये आता हे निवडणूक यंत्रणा म्हणजे कोण हे जे ठाणे महानगरपालिका असतील किंवा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये अधिक असलेले अधिकारी हेच कुठेतरी निवडणूक अधिकारी म्हणून जातात. यांचं सगळ्यांची सत्ताधारी नेत्यांची साठवलोट असतं आणि ते सत्ताधारी नेते आणि हे राजकीय नेते मिळून ही पूर्ण निवडणूक यंत्रणा मलिन करतात. त्या मॅडमनी पण काल तेच केलं आणि त्याच्यामुळे अनेक लोकांचे फॉर्म काल बाद झाले. आणि बाद झाल्यामुळे या सर्व मुलांचं करिअर खराब झालं. ही मुलं 10-10 वर्ष काम करतात. कोविडच्या काळामध्ये जीवाचं रान करून काम केलं आणि ज्या वेळेला त्यांनी केलेल्या कामांची लोकांकडे जाऊन पोचपावती घ्यायची वेळ येते तर अशी खोटी कामं करून ही लोक त्यांचे फॉर्म बाद करतात. या अशा अधिकाऱ्यांना मला असं वाटतंय की सरकारने घरी बसवलं पाहिजे. नाहीतर याच्या पुढच्या निवडणूक आम्ही लढायच्याच कशाला ना. आता तुम्ही फॉर्म बाद करताय. उद्या आता काल जो आमचा फॉर्म बाद झाला ते कोणाचं होतं शिवसेनेचे सचिव संजय मोरे यांच्या बायकोची तिकीट होती. आता त्याच्यासमोर एक अधिकृत फॉर्म होता मनसेचा
युतीचा, बरोबर आहे. तो वाद केला. आता तिथे एक अपक्ष आहे, त्याला आज उद्यामध्ये विकत घेतला जाईल. त्याला विकत घेऊन मग हे नाचायला सुरू करणार, अरे बघा आमचा पहिला उमेदवार बिनविरोध आला. म्हणजे लढायची ताकद नाही, बिनविरोध करायचं, पैशाचा वापर करायचा. आता तो आज उद्यामध्ये त्या जो कोणी उमेदवार आहे त्या समोरचा त्याला विकत घेतला जाईल आणि विकत घेऊन जर त्यातूनही उरले तर निवडणुकीला पूर्ण करोडो रुपये टाकणार आणि पाडणार. म्हणजे पैशाचा एक तर वापर करायचा, बळाचा वापर करायचा आणि निवडणुका जिंकायच्या, चांगल्या पोरांचे करिअर खराब करायचे. मला असं वाटतं की हे थांबलं पाहिजे. नाही तर मग कशाला लोकशाही आहे म्हणून सांगता, राजेशाही जाहीर करून टाका. आम्ही राजेशाहीमध्ये जगायला तयार आहोत, पण लोकशाही आहे असं सांगून लोकांची फसवणूक जर तुम्ही करणार असाल तर तो लोकांवर अन्याय करता असं मला वाटतं. ठाकरे आणि मनसेची युती झालेली आहे, मात्र ठाकरे आणि मनसेच्या उमेदवारांचे जास्त प्रमाणात फॉर्म जे आहेत ते बाद करण्यात आलेले आहे. कुठेतरी भीती तो कारण अधिकारी विकलाय ना, त्यांच्या मर्जीतले अधिकारी तिथे आणून बसवलेत प्रत्येक ठिकाणी आरो म्हणून. आणि ज्या मर्जीतले अधिकारी आणून बसवलेत ते अधिकारी आता परतफेड करतात. उद्या निवडणूक झाल्यावरती बाई चांगल्या कुठेतरी पोस्टवर असणार आहे. काल मी जितेंद्र आव्हाड साहेब, राजन विचारे साहेब, आम्ही तिघाने तिथे अकाल तांडव केला, पण आम्ही जे बोलतोय तिला समजूनच घ्यायचं नव्हतं त्या बाईला. तिथे असलेले सर्व उमेदवार सांगत होते की ही बाई प्रचंड अर्गणप्रमाणे सगळ्यांशी वागतेय, ही कोणाशी नीट बोलायला तयार नाहीये, काही नाहीये. मी बोलेल तो कायदा. माझं मत आहे, तुम्ही स्वतःला जर निवडणूक अधिकारी म्हणून देवाच्या भूमिकेत मानत असाल तर देवासारखं वागलं पण पाहिजे. हा म्हणजे देवाच्या भूमिकेत बसायचं आणि दानवासारखं वागायचं हे काही योग्य नाहीये. तुमच्यामुळे कोणाचं तरी करिअर खराब होतो. आम्ही तुम्हाला एक सांगतो, ही जी महिला आहे ना आरो, काय नाव तिचं, वृषाली पाटीलच्या बाबतीमध्ये त्यांच्या प्रॉपर्टीपासून सगळ्यांची इन्क्वायरी आम्ही लावणार आहोत. आम्ही त्यांना सोडणार नाही. त्यांनी ज्या काय आमच्या पोरांच्या बाबतीत केलेत त्या आरोग्याच्या पाठीनं आम्ही सगळे माहितीचे अधिकार टाकून ह्यांची प्रॉपर्टी कुठे आहे, ह्या पोस्टिंगला कशा आल्या, या सगळ्या गोष्टींची माहिती घेऊन आम्ही पुन्हा लोकांसमोर जाणार, एवढं नक्की. सर, निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था असताना देखील त्या ठिकाणी कोणती स्वायत्त सत्ता संस्था? अहो, निवडणूक नावापुरता येते. त्याचे अधिकारी कोण आहेत? ती मॅडम कोण आहे? उपजिल्हाधिकारी आहे ना, उपजिल्हाधिकारी आहेत ना. म्हणजेच सरकारी यंत्रणेत काम करणारी बाई आहे ना. मग ती वेगळी कशी होऊ शकते? ती तिच्या फायद्यासाठी सरकारी यंत्रणेला मदत करते, सरकारी राजकीय नेत्यांना मदत करते. निवडणूक आयोग ही वेगळी संस्था आहे, हे सगळं खोट आहे. त्याच्यात काम करणारी संस्था आहेत, उपजिल्हाधिकारी आहेत, हीच लोक आहेत. ती नावापुरतं ते वेगळी संस्था आहे, बाकी काही नाही. बाकी सगळा आतला जो भाग आहे ना, हा रोज जो लोकांमध्ये असणारा जो अधिकारी वर्ग आहे तोच आहे. सर, आपण या ठिकाणी अतिरिक्त आयुक्तांना भेटलेला आहात. पुढचं पाऊल काय होईल आम्हाला माहित नाहीये, कारण आता आम्ही प्रचार करायचा की भांडत बसायचं हे आम्हाला कळत नाही. त्यांनी सांगितलंय तुम्ही अर्ज द्या, आम्ही आज संध्याकाळपर्यंत त्याची चौकशी करतो. आमची तर खरी मागणी आहे की तुम्ही ते सीसीटीव्ही फुटेज चेक करा. ती बाई काल आली होती का 11च्या आत, आणि आली असेल तर ते आम्हाला द्या, पेपर दाखवा. न्यायालयीन प्रक्रिया, मला असं वाटतं की न्यायालयीन प्रक्रिया एक पार्ट आहे या सगळ्यांचा, तो आम्ही करूच. पण त्याच्यासोबत मला असं वाटतं की या लोकांनी जर न्याय मिळवून दिला तर आम्हाला त्या प्रक्रियेत जायची गरज लागणार नाही. माझी विनंती आहे निवडणूक आयोगाला, ज्याला आपण खोटं निवडणूक आयोग म्हणू शकतो, की नावापुरतं ते निवडणूक आयोग स्वायत्त संस्था असं आहे. काम करणारे सगळे अधिकारी, इथले उपजिल्हाधिकारी, महापालिकेचे उपायुक्त, महापालिकेचे कर्मचारी ही लोक असतात. तर विनंती आहे, न्याय द्या. नसेल द्यायचं तर ठीक आहे. ओके.